काय करत होतीस? काय करत होतीस तू? त्याला काही झालं असतं तर? तोच प्लॅन होता ना तुझा, हो ना? जर तुला वाटत असेल तुझं काय चाललंय या घरात कोणालाच कळत नाहीये, तर मूर्ख आहेस तू. माझं इंद्रावर बारीक लक्ष आहे. मी माझ्या इंद्राला काही होऊ देणार नाही. तुला त्याचं आयुष्य उद्ध्वस्त करू देणार नाही मी. तुझी सगळी नाटकं माहिती आहेत मला. तुला ना अगदी चांगली ओळखून आहे मी. मला एक शब्द बोलू नकोस. माझ्या इंद्राचा जीव वाचवायची, त्याची सेवा करायची जे काही नाटकं करतेस ना तू, त्याला घरातले बाकीचे बोलतील, मी बोलणार नाही. मला माहितीये त्याचा जीव घ्यायचा तूच प्रयत्न केलायस. माझ्या इंद्राच्या कड्यावरचा अपघातही तूच घडवून आणलायस. या सगळ्याला तूच जबाबदार आहेस. तुझ्यामुळेच माझ्या इंद्राची आज ही अवस्था झालीये. तू सूडच घ्यायचं ठरवलास ना. कधीतरी माझ्या इंद्राने तुझ्या फॅक्टरीत अपमान केला म्हणून त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न करतेस ना तू. हे काय बोलताय? माझ्याच बोलतीये. पण नेमका त्या दिवशी तुझा प्लॅन फसला. माझा इंद्रा वाचला म्हणून आज पुन्हा त्याचा जीव घ्यायचा प्रयत्न केलास ना तू. मुद्दाम त्याची व्हीलचेअर सोडून दिलीस तू. अगं का त्याच्या जीवावर उठलीस? माझं झालं मालती मॅडम. बस करा तुम्ही. इंद्रजित सरांची लग्न झालंय माझं. तुम्ही मला तुमची सून मानत नसेल, तुम्हाला हे लग्न मान्य नसेल, पण म्हणून तुम्ही माझ्या या काळातल्या मंगळसूत्राचा अपमान नका करू. माझ्यासाठी या मंगळसूत्राची किंमत जगातल्या कुठल्याही गोष्टीपेक्षा जास्त आहे. बाईसाठी तिचं मंगळसूत्र लई किमती असतो. आपल्या नवऱ्याच्या जाण्यानं रिकामा झालेला गळा कुठल्याच बाईला नको असतो. बाईला लग्न झालं की फक्त तिच्या नवऱ्याचाच आधार असतो. म्हणूनच तर ती त्याच्यासाठी उपास तपास करते, त्याच्यासाठी वडाला 7 फेऱ्या मारते, कायम त्याची सावली बनून त्याच्या पाठीशी राहते. नवऱ्याचा गेलेला जीव परत आणणाऱ्या सावित्रीची लेक आहे. माझ्यावरी असले आरोप करू नका तुम्ही. याच जोडते तुमच्या समोर. तुझ्या याच नाटकांना ना मी बोलणार नाही. लक्षात ठेवा, माझ्या इंद्राला मी काही होऊ देणार नाही. तुझ्यात आणि माझ्या इंद्रामध्येही त्याची आई उभी आहे. तुला त्याच्या केसालाही धक्का लावू देणार नाही. आता तुला मात्र कोणीही वाचवणार नाही. आता मी तुला तुरुंगात टाक. आयुष्य उद्ध्वस्त करून टाकणार आहे मी तुझं. जर तुला असं व्हायला नको असेल, जर तुला जेलमध्ये जायचं नसेल, तर तुला एक गोष्ट करावी लागेल. आत्ताच्या आत्ता या क्षणी हे घर सोडून जायचं. माझ्या इंद्राच्या आयुष्यात कायमचं निघून जायचं. सर, तुझ्याकडे फक्त 2 पर्याय. एक तर तुरुंगात जायचं, एक तर स्वतःच्या घरी जायचं. आणि मला विचारशील ना, तर स्वतःच्या घरी जाण्यातच शहाणपण आहे. आणि जर कोणी विचारलंच तर सांग, माझ्यामुळे इंद्रजित सरांना दुखापत झाली, याचं मला खूप वाईट वाटलं आणि त्याचं प्रायश्चित्त म्हणून मी महाडिकांचं घर सोडलं. मला कसलाच हक्क नाहीये, ना इथे राहण्याचा, ना इंद्रजित सरांच्या आयुष्यात राहण्याचा. कसला विचार करतेस? लवकर निर्णय घे. अगं निदान तुझ्या बुवा सुरेखाचा तरी विचार कर ग. जर त्यांना कळलं की आपली मुलगी तुरुंगात गेली आहे तर काय वाटेल त्यांना? आणि त्यात तुझ्या आई तर आजारी असते ना. आशानी जीव जायचा ग तिचा. ठीक आहे, तुमची हीच इच्छा आहे ना, मग निघून जाईन मी. पण आता नाही. ज्या क्षणी इंद्रजित सर स्वतःच्या पायावरती उभं राहतील, त्या क्षणाला मी हे घर सोडून ठीक आहे, मलाही मान्य आहे.
पण जशी तुझी अट आहे तशीच आता माझी एक अट आहे. या घरातून निघून जाताना तू सगळ्यांना सांगायचंस की हे घर तू स्वतः सोडून चाललीस. व्हीलचेअर जेव्हा गेटला धडकली तेव्हा मी स्वतःच्या पायावर उभा राहिलो. याचा अर्थ तुझ्या पायात ताकद आहे. तू स्वतःच्या पायावर उभा राहू शकतो. स्वतःच्या पायावर उभं राहता यावं. स्वतः चालावं म्हणून राणीने हे सगळं केलंय. ती अशी वागली नसती तर मला कधी रिअलाइजच झालं नसतं मी स्वतःच्या पायावर उभं राहू शकतो असं. कमाल. I can do it.